नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च युट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. नोकरी विषयक माहितीचा महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांसाठी इथे आलो आहोत. आरोग्य विभागाअंतर्गत ही भरती प्रक्रिया असणार आहे. जसं की आपण हा व्हिडिओ बघतो आहे, असेच नोकरी विषयक माहितीचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी इथे अपलोडेड आहेत. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर नक्की ते व्हिडिओ जाऊन बघा. नक्कीच तुम्हाला नोकरी मिळवण्यामध्ये मदत होऊ शकते, ज्यामध्ये महानगरपालिका अंतर्गत भरती, आरोग्य विभाग अंतर्गत भरती, जिल्हा परिषद भरती, वन विभाग भरती, रेल्वे भरती, BARC, TMC, प्रायव्हेट नोकरी, परमनंट सरकारी नोकरी असे वेगवेगळे व्हिडिओ आहेत. त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल, अजूनही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. असाच महत्वपूर्ण व्हिडिओ आपण आज सुद्धा बघणार आहोत. तर स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता, पुणे महानगरपालिका यांचं ऑफिशियल पेज ओपन आहे. तर आजची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती पुणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत आहे. ऑफिशियल वेबसाईटवरती संपूर्ण जाहिरात इथे प्रसिद्ध आहे. ऑफिशियल वेबसाईटची लिंक याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल. तर कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहेत, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने इथे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला डिटेल जाहिरात जी आहे ती आपण बघूया. पुणे महानगरपालिकेअंतर्गत ही इथे जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. इथे अटल बिहारी वाजपेयी, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय पुणे यांच्या अंतर्गत इथे ही जाहिरात प्रसिद्ध आहे. पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट यांच्या अंतर्गत इथे ऍप्लिकेशन जे आहेत, पोस्ट फॉर द फॉलोइंग डिपार्टमेंट ऑफ मेडिकल कॉलेज, ह्याच्यामध्ये टेम्पररी ह्या भरती आहे, कंत्राटी पद्धतीने असणार आहे 11 महिन्यांकरता. वॉक इन इंटरव्ह्यू थेट मुलाखतीद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे. तुमची इंटरव्ह्यू जो आहे तो होणार आहे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, मंगळवार पेठ, पुणे इथे. सिनियर रेसिडेंट वरिष्ठ निवासी यासाठी इथे ह्या पोस्ट आहेत. याच्यामध्ये फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री, फॉरेन्सिक मेडिसिन आणि टॉक्सिकोलॉजी, पेडियाट्रिक्स, जनरल सर्जरी आणि रेडिओ डायग्नोस्टिक. अशा एकूण 12 पोस्ट आहेत सिनियर रेसिडेंटसाठी, ज्याचा इंटरव्ह्यू तुमचा होणार आहे 18 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 वाजता. कॅन्डिडेट विल बी प्रेझेंट ऍट 9 AM. तुम्हाला डॉक्युमेंट इथे व्हेरिफिकेशनसाठी 9 वाजता इथे हजर राहायचं आहे. 11:30 वाजता इंटरव्ह्यू चालू होणार आहे. त्यानंतर ज्युनियर रेसिडेंट कनिष्ठ निवासीच्या इथे पोस्ट आहे, ज्याच्यामध्ये जनरल मेडिसिन, पेडियाट्रिक्स, जनरल सर्जरी, सायकॅट्रिक, ऑर्थोपेडिक्स, त्यानंतर गायनोकॉलॉजी आणि रेडिओलॉजी अशा 16 पोस्ट आहे. यांचा इंटरव्ह्यू तुमचा होणार आहे 19 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 वाजता. 9 वाजता तुम्हाला तिथे हजर राहायचं आहे. डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे, पोस्ट, ऍडव्हर्टाइजमेंट, ऍप्लिकेशन प्रोसेस, एज लिमिट, एज्युकेशन क्वालिफिकेशन, पुणे महानगरपालिका जी वेबसाईट आहे त्याच्यावरती अवेलेबल आहे. वेबसाईटची लिंक आहे आणि हीच ती PDF आहे ज्याच्यामध्ये आपण डिटेल बघणार आहोत. सगळ्यात आधी जाहिरात नीट वाचा आणि त्यानंतरच इथे अप्लाय करा. अकॅडमिक क्वालिफिकेशन इथे काय असणार आहे, एलिजिबिलिटी दिलेली आहे इथे. डॉक्युमेंट सेग्रिगेशन इथे तुमचं होणार आहे. 9 ते 11 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते केलं जाणार आहे. पोस्ट फॉर सिनियर रेसिडेंट आणि ज्युनियर रेसिडेंट. एज लिमिट इथे दिलेलं आहे. त्यानंतर सॅलरी तुम्हाला मिळणार आहे सिनियर रेसिडेंटसाठी जी आहे 80,250 आणि ज्युनियर रेसिडेंट जी आहे ती 64,551. छान वेतन आहे इथे. सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे बघा. एज्युकेशन क्वालिफिकेशन जे रिलेव्हंट सब्जेक्ट मध्ये त्याचे 20 मार्क्स. एज्युकेशन क्वालिफिकेशन PhD असेल रिलेव्हंट सब्जेक्ट 5 मार्क्स, 1 मार्क फॉर इच डिग्री केस 5 मार्क्स त्याचे. बेसिक एक्सपिरियन्स तुम्हाला ज्याच्यामध्ये अकॅडमिक ऍडिशनल एक्सपिरियन्स रिलेव्हंट सब्जेक्ट त्याचे 20 मार्क्स. इन रिलेटेड सब्जेक्ट टीचिंग एक्सपिरियन्स असेल तर 10 मार्क्स. डिझायरेशन पब्लिकेशन इंडेक्स 10 मार्क्स. युनिव्हर्सिटी रेकॉग्नाइज टेक्स्टबुक रेफरन्स त्याचे 15 मार्क्स आणि इंटरव्ह्यूचे 20 मार्क्स. असं 100 गुणांकानुसार तुमचं सिलेक्शन जे आहे ते होणार आहे. मोड ऑफ सबमिशन ऍप्लिकेशन जे आहे तुम्हाला इथे पोस्ट वाईज इंटरव्ह्यू जे आहेत शेड्यूल केलेले आहेत. तुम्हाला ऍड्रेस दिलेला आहे इथे. येताना तुम्हाला इथे फील्ड ऍप्लिकेशन फॉर्म, कम्प्लीट सेट ऑफ झेरॉक्स आणि ओरिजिनल डॉक्युमेंट 2 तास बिफोर इंटरव्ह्यू. 11:30चा टाइम आहे. 9 वाजता तुम्हाला इथे डिटेलमध्ये घेऊन जायचं आहे. सिनियर रेसिडेंटसाठी आहे 18 ऑगस्ट आणि ज्युनियर रेसिडेंट्स आहे 19 ऑगस्ट. Candidate who apply as per advertisement and attend an interview on day itself will be considered for the process. त्याच दिवशी डॉक्युमेंटेशन तुम्हाला द्यायचे आहेत आणि त्याच दिवशी तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे.
कॅन्डिडेट सिलेक्टेड फ्रॉम ऍडव्हर्टाइज शॅल नॉट बी एंटायटेड फॉर अ परमनंट. सो कंत्राटी ही पदभरती आहे. सो इथे तुम्हाला मराठीत ही जाहिरात दिलेली आहे सेम. सो ती सुद्धा तुम्ही बघू शकता. ऑफिशियल वेबसाईटची लिंक तुम्हाला आहे ज्याच्यावरती संपूर्ण डिटेल माहिती असणार आहे. हा तुमचा इथे ऍप्लिकेशन फॉर्मॅट आहे ज्याच्यामध्ये कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात, तुमचे पर्सनल डिटेल पूर्ण, ज्याच्यामध्ये नाव, मदर नेम, मॅरिटल स्टेटस, ऍड्रेस, परमनंट ऍड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आयडी जो चालू स्थितीत आहे तो लिहा, म्हणजे जे काही अपडेट असेल ते तुम्हाला त्याच्यावरती मिळतील. डेट ऑफ बर्थ, तुमचं एज काय आहे ऍज पर डेट, आधार कार्ड नंबर, कॅटेगरी, एज्युकेशन क्वालिफिकेशनचे डिटेल, काउन्सिल रजिस्ट्रेशन, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं जे रजिस्ट्रेशन असणार आहे ते तुम्हाला लागणार आहे. डिटेल्स ऑफ पब्लिकेशन, कोणत्या कॅटेगरी अंतर्गत अप्लाय करणार आहात ते, आणि बाकी इथे रिलेटेड माहिती दिलेली आहे ती तुम्हाला इथे फिल करायची आहे. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स काय आहे तो सुद्धा तुम्हाला इथे द्यायचा आहे. तो हा पूर्ण इथे ऍप्लिकेशनचा फॉर्मॅट आहे. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे दिलेली आहे की तुम्हाला इथे अपलोडेड येस ऑर नो इथे टिक करायचं आहे, ज्याच्यामध्ये तुमचं अंडर ग्रॅज्युएट डिग्री सर्टिफिकेट, मार्कशीट, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री सर्टिफिकेट, मार्कशीट, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन, प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ, कॅटेगरी अंतर्गत अप्लाय करत असाल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी जर ऍप्लिकेबल असेल, नॉन क्रिमिलियर, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, प्रिव्हियस अप्रुव्हल लेटर इश्यूड बाय MUHS इफ ऍप्लिकेबल असेल तर. सो इथे डिटेल पूर्ण दिलेली आहे डॉक्युमेंटची लिस्ट. त्याच्यामध्ये तुमचा लेटेस्ट फोटो, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, ड्रायव्हिंग लायसन्स, काही पॅन कार्ड तुम्ही देऊ शकता. त्यानंतर इथे स्वयंघोषणापत्र तुम्हाला त्याच्यासोबत जोडायचं आहे आणि लहान कुटुंबांचं प्रमाणपत्राचा फॉर्मॅट दिलेला हा सुद्धा तुम्हाला इथे जोडायचा आहे. सो थेट मुलाखत असणार आहे. एक 64,000 ज्युनियर रेसिडेंट, सिनियर रेसिडेंटसाठी 80,000 वेतन आहे. सो खूप छान सुवर्ण संधी आहे. नक्कीच जे इलिजिबल आहेत त्यांनी याचा फायदा करून घ्या. जर काही डाऊट असतील, ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.